नमस्कार मित्रांनो, आपण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहेत. आपल्या मुंडे स्पोकन अकॅडमीमध्ये ग्रामॅटिकली टॉपिक कुठले कुठले घेतले जातील यावर आपण आज भाष्य करणार आहे. ग्रामॅटिकल टॉपिकमध्ये टेन्सपासून ते डिग्री किंवा क्लॉजेस इथपर्यंतचे सर्वच टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिश या विषयाची खूप भीती वाटते आणि ही भीती दूर करण्याचं काम आपल्याला सर्वप्रथम करायचं आहे. कारण की इंग्लिशकडं बघण्याचा दृष्टिकोन हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा बाधक आहे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड आहे की आपल्याला इंग्लिश जमत नाही किंवा आपल्याला स्पेलिंग जमत नाहीत, आपल्याला शब्द पाठांतर नाहीत, आपल्याला ग्रामर जमत नाही, मग आपण इंग्लिश बोलू शकत नाही आणि मग आपण इंग्लिश समजूही शकत नाही. हा जो प्रत्येकाच्या मनातला भाव आहे किंवा ही जी भीती आहे हे आपल्याला सर्वप्रथम काढून टाकायची आहे. त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यासाठी वेगळं काय करण्याची गरज नाही. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शब्द पाठांतर करावे लागतील आणि शब्दांचं पाठांतर एकदा झालं किंवा वाक्यरचनेची एकदा आपल्याला सुरुवात झाली तर आपण सहजगत्या इंग्लिश बोलू शकतो. म्हणजे कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने आपण कुणाच्याही पुढे वर्गामध्ये किंवा एखादं भाषण देऊ शकतो किंवा आपण ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घेऊ शकतो. जे काही टॉपिक्स आहेत याच्या मुळाशी आपल्याला जायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सर्वप्रथम आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी भीती आहे ही भीती दूर करावी लागेल. ही भीती दूर करण्यासाठी काय करावं लागेल, तर त्यांना इंग्लिशचं महत्त्व सांगावं लागेल. इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे. इंग्लिश इज द विंडो ऑफ द वर्ल्ड. इंग्लिश ही ऑफिशियल लँग्वेज आहे. आणि या विषयाची जी भीती आहे तुमच्या मनामध्ये, शब्दांची, व्याकरणाची, ही भीती जसे जसे आपण टॉपिक पूर्ण करू, जसे जसे आपण वेगवेगळे टॉपिक्स घेऊ, तशी तशी आपल्या मनातली भीती कायमस्वरूपी दूर निघून जाईल. यासाठी आणखी एक गोष्ट करणं गरजेचं आहे, सराव. जर आज आपल्या एका व्हिडिओमध्ये आपण एक वेगळा टॉपिक घेतला आणि तो पाहिला, वहीमध्ये लिहून घेतला, परंतु त्यावर आपण कुठल्याही प्रकारचा जर सराव केला नाही तर इंग्लिश आणखीन आपल्याला डिफिकल्ट वाटेल, म्हणजे अवघड वाटेल आणि आपण त्या विषयापासून हळूहळू दूर जाऊ. तर आपल्याला ते करायचं नाही. आपल्याला करायचं काय आहे, तर त्या विषयाची गोडी निर्माण करायची आहे, त्या विषयाबद्दल रुची निर्माण करायची आहे, त्या विषयामध्ये आपल्याला इंटरेस्ट निर्माण करायचा आहे, जेणेकरून आपल्या सर्वांचा कॉन्फिडन्स वाढेल, आपली भाषेवर कमांड निर्माण होईल, आपले व्याकरणावर कमांड निर्माण होईल आणि आपण एक बोल्डपणे, एकदम धाडशीपणे इंग्लिश बोलायला सुरुवात करू. एक 90 दिवसामध्ये आपण फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. ज्यांची मानसिकता एकदम स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग विल पॉवर म्हणतात त्याला, ज्याला जबर इच्छाशक्ती म्हणतो आपण, ती जर जबर इच्छाशक्ती प्रत्येकाची असेल तर आपण विदिन 90 डेज फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. फक्त एक 4-5 टॉपिक आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचं मूळ आपल्याला शोधणं गरजेचं आहे आणि त्या मुळाशी जाणं या क्लासचं वैशिष्ट्य आहे. आपण काय शिकायचं आहे, तर सर्वप्रथम शब्द पाठांतर. त्याबद्दल आपण 1-2 व्हिडिओ टाकलेले आहेत की शब्दसंपत्ती कशी वाढवावी. म्हणजे कन्फ्युजिंग वर्ड्स असतील, सिमिलर वर्ड्स असतील, ऑपोजिट वर्ड्स असतील, त्यानंतर एकवचन अनेकवचनाची शब्द असतील आणि मिनिमम जवळपास 500 क्रियापदं आपल्याला पाठ पाहिजे, ते पण आपण घेणार आहेत. आणि दुसरी गोष्ट ग्रामर. ग्रामरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कुठला आहे, तर ग्रामरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे टेन्स. टेन्स म्हणजेच काळ. काळ म्हणजे काय, तर मित्रांनो काळाची व्याख्या अशी केली जाते की टेन्स इज नथिंग बट टाईम. म्हणजे काळ हा काहीच नसून वेळ आहे आणि ती वेळ आपल्याला दर्शवते की ही घटना केव्हा आणि कधी घडलेली आहे. आपण इतिहासातल्या ज्यावेळेस घटना वाचतो, ऐकतो किंवा भाषणामध्ये सांगतो त्यावेळेस आपण भूतकाळाचा वापर करतो. किंवा भविष्यामध्ये आपल्याला काय प्लॅनिंग करायची आहे, आपल्याला काय व्हायचं आहे किंवा भविष्यामध्ये आपण काय करू याचं जे प्लॅनिंग केलं जातं त्यावेळेस आपण भविष्यकाळ वापरला जातो. आणि चालू जे आपण क्रिया करतो, जे दैनंदिन जीवनामध्ये आपण बोलतो किंवा आपण जे काही ॲक्टिव्हिटीज करतो त्यासाठी आपण वर्तमान काळातल्या ज्या चालू काळातल्या घटना आपण या चालू वर्तमान काळामध्ये मांडतो. म्हणजे आपली सुरुवात इथून आहे. भाषा शिकत असताना आपल्याला सुरुवात काळापासून करावी लागते, वाक्यरचनेपासून करावी लागते
आणि वाक्यरचना एकदा का परफेक्ट जमली मग मात्र आपण उड्डाण घेऊ शकतो त्या भाषेमध्ये. मग जगातली कुठली भाषा असेल, मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा स्पॅनिश, चायनीज, कुठलीही भाषा घ्या, त्या भाषेवर आपण प्रभुत्व मिळवू शकतो. त्यासाठी आपल्याला गरज आहे ग्रामॅटिकल. आता एक उदाहरण म्हणून सांगतो की टेन्सची व्याख्या आहे, टेन्स इज नथिंग बट टाईम. म्हणजे टेन्स, काळ म्हणजे हा वेळ आहे आणि वेळ हा 3 विभागात विभागला जातो. मग त्यापैकी प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. या 3 प्रकारामध्ये पुन्हा 4 उपप्रकार पडतात. त्यापैकी प्रेझेंट टेन्सची 4, पास्ट टेन्सची 4 आणि फ्युचर टेन्सची पण 4, अशी एकूण 12 प्रकार पडतात. आणि मग या 12 प्रकारावर आपलं प्रभुत्व पाहिजे. 12 प्रकारच्या रचना आणि त्यावर येणारी उदाहरणं आपण जर रोज केली, रोज आपण एक 12 किंवा 15, 20 अशी वाक्य तयार केली आणि तीच क्लासमध्ये येऊन बोलली तर आपल्यामध्ये भरपूर काही परिवर्तन होऊ शकतं. त्यासाठी आता मी एक सांगितलं, एक साधं उदाहरण की साधा वर्तमान काळ म्हणजे टेन्समधला पहिला काळ असतो प्रेझेंट टेन्स आणि या प्रेझेंट टेन्समधले 4 उपप्रकार असतात. त्यापैकी आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ही झाली प्रेझेंट टेन्सची उपप्रकार आणि ते आहेत 4. आणि ह्या 4 काळांची 4 रचना असतात. त्या रचना जसं की सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे वर्ब इन फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे साध्या वर्तमान काळाची रचना आहे की कर्ता, कर्म आणि क्रियापद. पण तत्पूर्वी ही रचना करण्यापूर्वी तुम्हाला माहीत पाहिजे सब्जेक्ट म्हणजे काय किंवा ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि वर्ब म्हणजे काय. तर सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता हा वाक्यामध्ये क्रिया करतो म्हणून त्याला कर्ता म्हणतो. आणि जी क्रिया करतो त्याला क्रियापद म्हणतात आणि ज्याच्यावर क्रिया केली जाते त्याला कर्म असे म्हणतात. मग आपण जे काय कर्म करतो, जे काय क्रिया करतो, कोण करतो, हे 3 महत्त्वाचे टॉपिक किंवा 3 महत्त्वाचे जे सेगमेंट आहेत एका वाक्यामधली, ही सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण पाहतो सब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय आणि वर्ब म्हणजे काय, ह्या ज्या व्याख्या आहेत किंवा हे जे संज्ञा आहेत त्यांच्या याच पाठांतर नसतात किंवा याची कन्सेप्ट क्लिअर नसते, म्हणून खूप सारा गोंधळ उडतो. तर आपल्या क्लासेसमध्ये कुठं जायचं आहे आपल्याला, तर मुळात आपल्याला विद्यार्थ्यांना ग्रामरबद्दलची आणि इंग्लिश भाषेबद्दलची भीती दूर करून त्यांना हे शिकवायचं आहे की तुम्हाला कर्ता माहीत आहे का, कर्म माहीत आहे का आणि क्रियापद माहीत आहे का. बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्रामर म्हटलं की खूप सारी भीती वाटते आणि ग्रामर हे किचकट आहे, त्याच्यामध्ये नियम असतात आणि ते आम्हाला जमत नाही, मग आपण त्यापासून पळ काढलेला बरा. आपल्याला पळ काढायचं नाही, आपल्याला त्या भाषेला आपल्याकडं पळत यायला सांगायचं आहे आणि आपण ती भाषा ॲक्वायर करायची, आपल्याला ती जमली पाहिजे. यासाठी आपण भाषेचं मूळ काय त्यात तिथपर्यंत जायचं आहे. आणि मग ते टॉपिक एकदा परफेक्ट झाला की मग आपण व्यवस्थितपणे कुठल्या वेळेस कुठला काळ वापरावा, टेन्स अँड देअर युजेस म्हणजे काळ आणि त्याचे उपयोग कसे आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. आणि हे आपल्याला एकदा समजली की आपण सहजगत्या सकाळी भेटलो तर आपण सहज म्हणू शकतो हे हाय गुड मॉर्निंग टू एव्हरीवन किंवा हे हाय गुड मॉर्निंग टू एव्हरीवन, गुड एव्हरीबडी आपण असं म्हणू शकतो. किंवा दुपारी जर भेटला तर आपण त्याला गुड मॉर्निंग नाही म्हणू शकत, कारण का आपल्याला काळ तो व्यवस्थित वापरायचा आहे. गुड आफ्टरनून टू एव्हरीबडी. संध्याकाळच्या वेळेला भेटला गुड इव्हिनिंग टू एव्हरीबडी, गुड इव्हिनिंग माय डिअर फ्रेंड्स असे म्हणू शकतो. आणि ज्यावेळेस आपण झोपण्याच्या तयारीत असतो त्यावेळेस आपण गुड नाईट टू एव्हरीवन किंवा गुड नाईट माय डिअर पॅरेंट्स, गुड नाईट माय डिअर सिस्टर अँड ब्रदर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कुठला काळ कुठे वापरावा, कुठली स्थिती बघून वापरावा हे आपल्याला कधी जमतं, सरावाने जमतं. कारण का प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो, तो सराव आपल्याला करायचा आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडं असं विशेष लक्ष देऊन आपल्याला ही सुरुवात करायची आहे. तेव्हा कुठे आपण ही बिल्डिंग परिपूर्णपणे बांधू शकतो या भाषेची. त्यासाठी शेवटी एवढं सांगेन की भाषेचा आत्मा हा व्याकरण आहे. द सोल ऑफ लँग्वेज इज ग्रामर. म्हणजे भाषेचा आत्मा हा ग्रामर आहे. मग आपण
या भाषेचा आत्मा ॲक्वायर करायचा. जर आपण ते आत्माच आपण आत्मसात केला तर ती भाषा ॲटोमॅटिक ॲक्वायर होणार आहे. सो सर्व सर्व विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की आपला हा क्लास जॉईन करा. त्या क्लासमध्ये तुम्हाला हे सर्व टॉपिक्स परिपूर्णपणे शिकवले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन.